जय शिवराय. सांगायला थोडं वाईट वाटतंय, पण सांगणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मराठा समाजातील एक झुंजार कार्यकर्ता मराठा समाजाने पुन्हा एकदा गमावला, फक्त आणि फक्त आपला स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी. आपले जमदाडे दादा यांचं दुःखद निधन झालंय अपघातामध्ये. हे जेव्हा ऐकायला भेटलं ना, मनाला खूप वाईट वाटलं. आपले जमदाडे दादा 20 वर्षापासून मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे, मराठा समाजाला स्वतःचा हक्क मिळावा यासाठी प्रत्येक लढ्यामध्ये, प्रत्येक आंदोलनामध्ये ते सामील व्हायचे. आणि आज आंतरवाली सराटी येथे जे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाने रखरखत्या उन्हामध्ये अमरण उपोषण केलं होतं गोरगरीब मराठा समाजाला हक्क मिळवण्यासाठी, त्या ठिकाणी सुद्धा आपले जमदाडे दादा आले. दिवसभर रखरखत्या उन्हामध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीशी ठामपणे उभा सुद्धा राहिले. पण ज्या वेळेस सरकारचं शिष्टमंडळ आलं, जरांगे पाटलाच्या ज्या 14 मागण्या होत्या मराठा समाजाच्या हितासाठी, त्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आणि जरांगे पाटलांनी ते उपोषण स्थगित केलं, मागं केलं. आणि ते आंदोलन संपल्याच्या नंतर आपले जमदाडे दादा आणि अजून 2 मराठा सेवक गाडीमधून चालले होते आणि चालत असतानाच माघारी जाताना त्यांचा अपघात झाला. आणि अपघात झाल्याच्या नंतर त्या जमदाडे दादांचं निधन झालंय. सांगायला खूप वाईट वाटतंय, पण भावांनो आता आपण काही करू पण शकत नाहीत. पण हा, जमदाडे दादांनी जे आपलं बलिदान दिलंय ना फक्त मराठा समाजासाठी, दादा तुमचं हे बलिदान मराठा समाज कधीच विसरणार नाही. तुमच्या बलिदानाला, तुमच्या त्यागाला कधीच मराठा समाज विसरणार नाही, शब्द आहे. आणि मराठ्यांनो, एक हात जोडून विनंती करतो, हे जे मी तुम्हाला स्कॅनर दाखवतोय ना खाली, या स्कॅनरला प्रत्येकानं स्कॅन करा. आणि जेवढी तुमची ऐपत आहे ना, मराठा समाज राज्यामध्ये खूप मोठा आहे. दादाच्या जो परिवार आहे मागं, त्यांना आर्थिक मदत प्रत्येकानं करायची आहे. हे त्यांचं स्कॅनर आहे. स्कॅनर प्रत्येकानं स्कॅन करा. जेवढी होईल तेवढी आर्थिक मदत दादाच्या परिवाराला करा. दादांचं बलिदान गेलंय फक्त आणि फक्त आपल्यासाठी, आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी. आता त्यांच्या लेकरांच्या डोक्यावरचं छत हे तर देवानं त्यांना नाही ठेवलंय. मग आता आपलं थोडंफार कर्तव्य बनतं, त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे. सर्वांनी मदत करा. जय शिवराय. एक मराठा, कोटी कोटी मराठा.